मंडळी, काल रात्री एका शेतकऱ्याचा फोन आला. म्हणाले, आमची एक गोष्ट तुमच्या कार्यक्रमात मांडाल का? साहेब, 10 वर्षापूर्वी पेट्रोलचे भाव 70 रुपये होते, आज 100च्या पुढे गेले. 10 वर्षांपूर्वी जे सोनं 26,000 ते 28,000 रुपये होतं, आज 1,14,000च्या पुढे गेलं. तुम्ही कुठलीही वस्तू घ्या, तिच्या किमतीत 30% जास्त वाढ गेल्या 10 वर्षात झाली. नोकरदारांचे पगार वाढले. आमदारांचा पगार 10 वर्षांपूर्वी 50,000 ते 80,000 रुपये प्रति महिना होता, तो आता 1 लाख ते 3 लाखापर्यंत पोहोचला. म्हणजे सरासरी 250% वाढ झाली. पण शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? 10 वर्षापूर्वी ज्या कांद्याला सरासरी 25 रुपये किलोचा दर होता, त्याचा भाव आज 10 रुपये किलो झालाय. जे सोयाबीन 10 वर्षांपूर्वी 4,000 ते 4,500 रुपये क्विंटल होतं, त्याचे भाव आजही तेच आहेत. साहेब, ही परिस्थिती फक्त शेतकऱ्यांच्याच बाबतीत का? बाकी सगळं सोडा हो. आम्ही शेतकरी ज्या दुकानातून खत बियाणं विकत घेतो ना, ते दुकानदार आमच्या कमिशनवर परदेश दौरे करतायत साहेब. पण आम्ही शेतकरी मुंबईचा किनारा सुद्धा बघू शकत नाही. मुंबई सोडा, जिल्ह्याचं ठिकाण सुद्धा शेतकरी 6-6 महिने पाहू शकत नाही. इथल्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती आहे. आमचं हे गाऱ्हाणं तुमच्या कार्यक्रमात नक्की मांडा, असं म्हणत त्यांनी फोन ठेवला. राज्यातला शेतकरी आज अस्वस्थ आहे. त्याच्यावर अक्षरशः आभाळ कोसळलं. रानावर, शिवारावर, गावावर दुःखाचे ढग दाटून आलेत. या काळात जिथं डोलणारी पिकं आणि पक्ष्यांचा चिवचिवाट असावा ना, तिथं स्मशान शांतता आहे. शेताचा जणू मसनवाटा झालाय. पितृ पंधरवाड्यात पिंडाला कावळा शिवावा म्हणून कावळ्याची वाट पाहतात, तशी पंचनाम्यासाठी शेतकरी माणसं सरकारी कर्मचाऱ्यांची वाट पाहत आहेत. तिकडे उत्तर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आहे. रडवतोय कांदा. मार्च महिन्यापासून तळहाताच्या फोडासारखा जपलेला कांदा रस्त्यावर उकिरड्यात फेकून द्यायची वेळ आली. 1 क्विंटल कांदा पिकवण्यासाठी 1,500 ते 2,000 रुपये खर्च येतो, असं सरकार स्वतः सांगतंय. आज कांद्याचा भाव किती आहे? 10 रुपये किलो. म्हणजे भांडवली खर्च सुद्धा निघत नाहीये. कष्टाचं मोल वगैरे कुठे घेऊन बसलाय? कांदे फुकट वाटण्याची आणि उकिरड्यात फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. इतका शेतकरी हतबल आणि संतप्त आहे. कारण 5 महिने सलग पाऊस कोसळतोय, त्यामुळे चाळीत ठेवलेला कांदा खराब होऊ लागला. म्हणून आहे त्या भावात विकण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाहीये. त्यामुळे शेतकरी हवाल दिलाय. कांदा शेतकऱ्यांना तो रडवतोय, त्याचा आक्रोश काळीच पिळवटून टाकतोय. पण सरकारच्या काळजाला पाझर कधी फुटणार, हा सवाल आहे. आणि आज राज्यातला लाखो कांदा उत्पादक शेतकरी हाच सवाल विचारतोय. या आठवड्याच्या सुरुवातीला हाच मुद्दा घेऊन चाळीतून आम्ही तुमच्या समोर आलो होतो. आज पुन्हा तोच मुद्दा घेऊन आलो, कारण राज्याच्या कानाकोपऱ्यात कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर. कांद्याचे दर घसरले, शेतकरी संतप्त. कांद्याच्या दरांचा प्रश्न पेटला. सरकारला कधी येणार जाग? कांद्याचे भाव पाडणाऱ्या मोदी सरकारचं, कांद्याचे भाव पाडणाऱ्या मोदी सरकारचं. हा आक्रोश आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा. मालेगाव सुरत महामार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. तर इकडे रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नाफेडच्या कांद्याचे ट्रक रोखले. नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. कांद्याच्या दरात सध्या मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. 8 ते 10 रुपये किलोनं कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आणि त्याचमुळे शेतकरी रस्त्यावरती उतरले. भरपूर दिवसापासून शेतकऱ्याच्या कांद्याला भाव भेटत नाही. तर शेतकऱ्याची सरकारने चेष्टा लावलेली आहे. 7-8 महिने शेतकरी राबराबतो आणि यावेळेस शेतकऱ्याला कांद्याला भाव भेटत नाही. भरपूर चाळी खराब होत आहेत आणि 700 ते 800 रुपये शेतकऱ्याला अजिबात परवडत नाही. एकीकडे शासन कर्जही माफ करत नाही आणि शेतकऱ्याच्या कांद्याला भाव पण देत नाही. तर या सर्व धोरण शासनाचे चुकीचे आहे. आणि निर्यात ही तातडीने खुली केली पाहिजे, जेणेकरून जागतिक बाजारपेठेत शेतकऱ्याच्या कांद्याला भाव भेटेल. तर या सर्व मागण्यांसाठी ज्या कांद्याच्या चाळी सडलेल्या आहेत त्यांना अनुदान भेटलं पाहिजे. या शेतकऱ्यांना आता न्याय भेटला. भाव पडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं गणित बिघडलंय. कांदा उत्पादनासाठी प्रति क्विंटल
साधारणतः 1,500 ते 2,000 रुपयांचा खर्च येतो. पण सध्या मार्केटमध्ये प्रति क्विंटल अवघा 800 ते 1,000 रुपयांचा दर मिळतोय. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणं कठीण बनलंय. दर घसरल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. तर आज रोजी परिस्थिती अशी आहे, ज्या वेळेस कांदा काढणीला आला त्यावेळेस 1,000-1,200 रुपये भाव होते आणि कांदा चाळीत साठवल्यानंतरही आज 1,000-1,200 रुपये क्विंटल विकतो. तर सरकारने याकडे जाणीवपूर्वक लक्ष घालून जो निर्यात होत नाही कांदा तो निर्यात करावा किंवा अन्यथा या कांद्याला अनुदान तरी द्यावे. नाहीतर शेतकरी मेटाकुटीला येऊन गेलेला आहे आणि शेतकरीच्या या मालाला एकरी जवळजवळ 60-70 हजार रुपये खर्च करून आज तो खर्चही निघत नाही. तर अशी शेतकऱ्याची व्यथा आहे. सरकारनं लक्ष घालावं. कांद्याचे दर वाढले की सरकार निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची कोंडी करतं. पण दर घसरल्यावर मात्र सरकार बघ्याची भूमिका घेतं. आत्ता सुद्धा तीच परिस्थिती आहे. आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण त्यांची वेदना काही सरकारपर्यंत पोहोचत नाहीये. खरं तर 2022 सालापर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन केंद्र सरकारनं दिलं होतं. पण उत्पन्न काही दुप्पट झालं नाही. तसंच शेतकऱ्याच्या मालाला रास्त भाव मिळणंही कठीण बनलंय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परवड कधी थांबणार हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.